पचनशक्ती म्हणजे आपण खाल्लेलं पचवणारी ताकद. एकाच घरात राहणाऱ्या 4 वेगवेगळ्या लोकांची पचनशक्ती वेगवेगळी असते. एवढंच कशाला, एकाच व्यक्तीची पचनशक्ती आज जशी आहे तशी उद्या राहील याविषयी सुद्धा कोणीही काहीही खात्रीनं सांगू शकत नाही. याला कारण या पचनशक्तीवर प्रभाव टाकणाऱ्या अनेक गोष्टी ज्या शरीरात आणि शरीराबाहेर पण असतात. ह्या जर वेळेवर ओळखता आल्या तर नॉर्मल काय आणि ॲबनॉर्मल काय हे वेळेवर लक्षात यायला सोपं जातं. आता हे आहे हे असंच चालणार, असं स्वीकारून गप्प बसायचं, काहीतरी घरगुती उपचार करायचे की वेळेवर वैद्यांकडे दाखवायचं, हे वेळेवर लक्षात येण्यासाठी या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या पचनशक्तीवर प्रभाव टाकणाऱ्या म्हणजे आपली पचनशक्ती कशी राहील हे ठरवणाऱ्या 5 महत्त्वाच्या गोष्टींविषयी आज आपण बोलूया. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेली 15 वर्ष आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम करताना आरोग्य, आहार, व्यायाम या संदर्भात मार्गदर्शन करताना मला सापडलेला आयुर्वेदातला बहुमोल असा आरोग्य ठेवा मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. जर तुम्हाला आयुर्वेद, आरोग्य याविषयी आणखीन माहिती करून घ्यायची असेल आणि जर तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी जागरूक आहात तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेला कोणताही नवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. आपली पचनशक्ती कशी असावी हे ठरवणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं वय. आपल्या वयानुसार जसं आपल्या इतर शारीरिक क्षमता म्हणजे आपली बौद्धिक क्षमता, विचार करण्याची ताकद हे जसं कमी जास्त होत असतं ना, तसं आपली पचनशक्तीसुद्धा कमी जास्त होत असते. बघा, आता आपल्या घरात जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांची वयाची 60 पार झालेली आहे, ते लोकं खाल्लेलं सारखं पचत नाही अशी तक्रार करत राहतात. आता पूर्वीसारखं नाही हो पचत, हे वाक्य सतत त्यांच्या तोंडी राहतं. जरा जरी 4 घास जास्त खाल्ले तरी लगेच पोट फुगतं, करपट ढेकर यायला लागतात, पोट जड होतं, गॅसेस होतात. आता याला कारण वयानुसार त्यांची पचनशक्ती थोडी कमकुवत झालेली असते. यामुळं घरात जेवताना इतरांपेक्षा, विशेषतः तरुण वर्गापेक्षा कमी जेवण अशा लोकांनी प्रेफर करायला पाहिजे. आणि जे लोक खरोखर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन आहेत, जे स्वतःचं पोट सांभाळून राहतात, जे हेल्थ कॉन्शियस आहेत, ते असं खरंच कमी जेवतात. रात्रीचं जेवण जेवत नाहीत किंवा भुकेचा अंदाज घेऊनच जेवण जेवतात. बाहेरचं खाणं यांनी शक्यतो टाळायला पाहिजे. इतर वेळी सुद्धा इतरांनी कितीही आग्रह केला तरी पोटाचा विचार करूनच त्यांनी खायला हवं. घरातल्या लहान मुलांची पचनशक्ती घरातल्या इतर व्यक्तींपेक्षा कमी असते. जे जेवण खाण त्यांचे आईबाबा सहज पचवू शकतात, ते छोटं मूल अजिबात पचवू शकत नाही. म्हणूनच लहान मुलांना हॉटेलिंग किंवा पॅक्ड फूड देण्यावर बंधन आणणं जास्त गरजेचं ठरतं. कमीत कमी खाऊन ना जास्तीत जास्त ऊर्जा मिळेल असे पदार्थ आपण आपल्या लहान मुलांना देणं म्हणूनच गरजेचं असतं. आता ती मुलं थोडंसं खाणार, त्यातून पोषण काही फारसं मिळणार नाही आणि पोट भरलेलं राहणार, असे जर पदार्थ आपण या लहान मुलांना सारखं देत राहिलो तर त्यांची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही. आता आपल्या पचनशक्तीवर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे आपली मूळ प्रकृती. आपल्या शरीरावर वात, पित्त, कफ यापैकी कशाचा ना कशाचा तरी प्रभाव जास्त असतो आणि त्यानुसार आपली प्रकृती ठरते. आता याला आपण आपल्या शरीर घटकाचा किंवा आपल्या शरीराचा स्वभाव म्हणू शकतो. वात प्रकृती असलेल्या व्यक्तींमध्ये शरीरातल्या प्रत्येक क्रियेबाबतीत जणू अनियमितता असते. म्हणजे त्यांना भूक अनियमित लागते, पोट अनियमित साफ होतं, तसंच पचवायची ताकदसुद्धा यांची कमी जास्त होत असते. कधी पचतं, कधी अजिबात पचत नाही. पित्त प्रकृतीच्या लोकांच्या शरीरात ना एकूणच मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय अगदी फटाफट आणि परफेक्ट असतं. त्यामुळे त्यांची ना पचनशक्ती अगदी ॲक्युरेट प्रखर असते. कफाची माणसं थोडी कूल ॲटिट्यूड असणारी असतात आणि त्यांची पचनशक्ती पण अगदी जरा शांतपणे काम करत असते. आता ही गणितं लक्षात घेऊन आपल्याला आपल्या प्रकृतीचा अंदाज घेऊन काय खायचं, कसं खायचं, किती वेळानं खायचं याचं गणित मांडायला लागतं. आपल्या पचनशक्तीवर प्रभाव टाकणारा तिसरा घटक म्हणजे बाहेरचं वातावरण. म्हणजे थोडक्यात निसर्गात असणारा ऋतू किंवा हवामान. आता पावसाळ्यात अग्निविषम म्हणजे पचनशक्ती पण थोडी अनियमित असते. उन्हाळ्यात तर ही अगदीच मंदावलेली असते. त्यामुळे कडकडीत उन्हाळ्यात जेवता खाताना थोडा जिभेवर ताबा ठेवणं हे प्रत्येकालाच गरजेचं आहे. पचनशक्ती उत्तम असणारा कालावधी म्हणजे हिवाळा. म्हणून तर ज्यांना वजन वाढवायचं आहे किंवा ज्यांना आपले मसल बिल्डअप करायचे आहेत त्यांनी या दिवसात भरपूर पौष्टिक दूध, तूप, तेलाचे पदार्थ खावे. अर्थात हे त्यांना पचतंय ना ह्याचा त्यांनी अंदाज घ्यायला पाहिजे. हिवाळ्यात हे पचवायची ताकद खरं तर थोडी वाढलेली असते. त्यामुळे हिवाळा ऋतू हा आपल्याला बल देणारा ऋतू आहे असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. पचनशक्तीवर परिणाम करणारा पुढचा घटक म्हणजे अवस्था. म्हणजे आपलं फिजिकल किंवा आपलं बॉडी स्टेटस. बघा, काही वेळेला ना स्त्रियांमध्ये हे जास्त आढळतं की मासिक चक्राच्या काही दिवसात त्यांना खूप भूक लागते,
काही वेळेला अजिबात भूक लागत नाही, काही खावंसं वाटत नाही. त्या 4 दिवसांमध्ये तर पचनशक्ती मंद झालेली असते, त्यामुळे जास्त जेवायची इच्छा होत नाही. प्रेग्नन्सीमध्ये वेगळीच अवस्था असते. सुरुवातीला 3 महिने तोंडाला चव नसते, उलट्या होत असतात, पचन व्यवस्थित नसतं. नंतर मग ते सुधारतं आणि मग अशा वेळेला व्यवस्थित प्लॅन करून 9 महिन्यांचा वेगवेगळा आहार जर आपण ठरवला, तर आईचं आणि बाळाचं पोषण पण अशा वेळेला उत्तम राहतं. आजारपणानंतर किंवा तापानंतर आपली पचनशक्ती मंद झालेली असते, तोंडाला चव नसते, काही खायची इच्छा नसते. खरं तर अशा वेळेला आपलं शरीरच ना आतून सांगत असतं, की आत पोटात असलेलं काहीही पुढे प्रोसेस होणार नाहीये, आत काहीही नवीन ढकलू नका. अशा वेळेला काहीही न खाणं खरं तर चांगलं असतं. बऱ्याच वेळेला ना खूप दमल्यानंतर किंवा अगदी एखादं महत्त्वाचं काम जेव्हा आपलं पूर्ण होतं किंवा एखादं टार्गेट पूर्ण झाल्यावर अगदी खुश वाटतं आणि वाटतं की आता काही खाऊ पिऊ नये, आधी एक छानपैकी झोप घ्यावी, फ्रेश व्हावं. आणि अशा वेळेला शरीराचं हे सांगणं आपण ऐकायला हवं. आता पचनावर इम्पॅक्ट टाकणारा आणखीन एक घटक म्हणजे मानसिक स्थिती, आपलं मेंटल स्टेटस. याचा सगळ्यांनीच कधी ना कधीतरी अनुभव घेतलाच असेल, की ज्या वेळेला आपली एक्झाम आहे, अभ्यास आहे, काहीतरी स्ट्रेस आहे, त्यावेळेला आपली पचनशक्ती मंदावलेली असते. ज्यावेळी आपल्या बुद्धीनं जास्त ताकदीनं काम करणं अपेक्षित असतं, त्यावेळेला साहजिक पचनसंस्थेकडे म्हणजे पोटाकडे जाणारा रक्तपुरवठा आपोआप कमी केला जातो. ही शरीराची स्वतःची इनबिल्ट अशी सिस्टीम आहे. त्यामुळेच अशा वेळेला हेवी जेवण सोडाच रेग्युलर खाणं पिणं पण खूप उशिरा पचतं. म्हणून एक्झाम पिरियडमध्ये हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्या वेळेला कोणताही मानसिक धक्का बसला असेल, घरातलं किंवा जवळच्या माणसाचं आजारपण असेल किंवा एखाद्याचा मृत्यू झाला असेल, तर भूक लागत नाही आणि अशा वेळेला जबरदस्तीनं जेवणखाण केलं तर ते अजिबात पचत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात यासाठीच ठेवायच्यात, की यातलं नॉर्मल काय आणि ॲबनॉर्मल काय यातला फरक आपल्याला वेळेवर लक्षात यायला हवा. आता पचनशक्ती कमी झाली आहे, याला कारण एक्झामचा स्ट्रेस आहे, की इतर काही आजारपण आहे, हे बघायला हवं. खाल्लेल्या अन्नाचा जर बराच वेळ ढेकर येत आहेत, तर हे वयानुसारच होतंय, की आपण खाण्यापिण्यातच आज काहीतरी चुकलोय, हे वेळेवर लक्षात घ्यायला हवं. आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊया. आपलं शरीर आणि आपला अंतरात्मा जे सांगतोय ते ऐकून घेऊया. स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. धन्यवाद.